जय, आज अण्णा नेहमीपेक्षा वेगळे वाटले मला. वेगळे म्हणजे? म्हणजे आजपर्यंत त्यांना तुझ्याबद्दल बोलायचं होतं असं वाटत होतं, पण आज ते बोलले. तुला माहितीये, तुझ्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. हो, तुमच्याकडे ते गजराचं घड्याळ होतं आणि ते घड्याळ तू उघडलंस. हो, आणि अण्णा खूप ओरडले मला. मी रागाच्या भरात ते घड्याळ जसं होतं तसं करून दाखवलं. घड्याळ सुरू झाल्यावर आईने कौतुक केलं माझं, पण अण्णा एका शब्दाने बोलले नाही. तर नंतर आईपाशी जाऊन म्हणाले, मुलगा खोड्या करतो, उपद्व्याप देतो, पण जय हुशार आहे. आणि त्याच्या त्या हुशारीचं कौतुक त्यांनी कधीच केलं नाही. कदाचित योग्य संधीची वाट बघत असतील ते. मी सुद्धा वाट बघतो माझं कौतुक होण्याची. अदिती, अशी इथे का उभी राहिलीस? नाही, काही नाही, सहज. आणि डोळ्यात पाणी? आलं लक्षात. आज अण्णा जाणार आहेत म्हणून ना? ह्यांचं पण तेच झालंय. अण्णा जाणार म्हणून ह्यांना इतकं दुःख झालंय, मग मन हलकं करण्यासाठी आता वॉकला गेलेत. अगं, पण अण्णांची भेट होतच राहणार आहे ना. पण इथे असताना आम्ही अण्णांना वेळ देऊच शकलो नाही. सतत ऑफिस आणि ऑफिसच्या कामात बिझी राहिलो. अगं हो, पण आपल्या माणसाला आपण वेळ देऊ शकलो नाही ह्याची जाणीव असली म्हणजे झालं. त्यासाठी वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. काकू, मुलगा आणि सून म्हणून आम्ही जेवढा वेळ देऊ शकलो नाही ना अण्णांना, तेवढा किंबहुना त्याही पेक्षा जास्त वेळ तुम्ही दिला. खरंच काकू, तुम्ही दोघं होतात ना, म्हणूनच आम्ही निर्धास्तपणे काम करू शकलो. आपल्या घरच्यांची काळजी घेतात तशीच तुम्ही अण्णांची काळजी घेतली. अगं, आमच्या घरच्या माणसाचीच काळजी घेतली आम्ही. आणि हे बघ, तुम्ही त्यांना वेळ देऊ शकला नाहीत याबद्दल वाईट वाटून घ्यायची काहीही गरज नाहीये. उलट अण्णा आपल्या सुनेचं कौतुकच करत होते. तुम्ही एवढी दगदग करता ती काय त्यांना दिसत नाही का? मला म्हणत होते, तुम्ही आदितीला जरा समजावा. रोज विरारला माझ्यासाठी यायची काहीही गरज नाहीये. म्हणजे मला बरं वाटतं ती आल्यावर, पण माझ्यामुळे तिला जे राबावून घेतलं जातं ना, ते मला बघवत नाही. अण्णा बोलत नाहीत काही, पण त्यांच्यापासून काहीही लपलेलं नाहीये बरं का. पण विरारला जाऊन अण्णांसाठी तेवढं तरी करू शकतो आम्ही. अण्णा कितीही नाही म्हणाले ना काकू, तरीही मी जाणार विरारला. काय झालं काकू, तुम्ही का हसताय? तुमचं सासऱ्याचं आणि सुनेचं काय समीकरण आहे तेच कळत नाही मला. सगळं बोलून झाल्यावर अण्णा सुद्धा हेच म्हणाले, मी कितीही म्हटलं तरी ती येणारच. हे बघ बाळा, अण्णा आज जाणार आहेत की नाही, मग त्यांच्या समोर असं रडक्या चेहऱ्याने जाऊन त्यांना बरं वाटेल का? मला ना कधी कधी गंमत वाटते. तू अण्णांची सून नाहीच आहेस, मुलगी आहेस. आणि जय जावई. जय पण असंच म्हणतो. हो, म्हणणारच. जयला आणि अण्णांना कधी जास्त बोलताना बघितलंच नाही मी. जेवढ्याच तेवढं. काकू,
अण्णांचं सामान आवरायचं राहिले, मी आलेच. बोल सुहास. हा अजय, कुठेस तू? सध्या घरी आहे का रे? अरे थोडं काम होतं, भेटूया का आपण? भेटलो असतो, पण मला अण्णांना घेऊन विरारला जायचं आहे रे. हा मग ठीक आहे ना, म्हणजे मी पण सोबत येतो, आपलं प्रवासात बोलणं होईलच. ठीक आहे, चालेल मला. जय, तू अण्णांना बायपास बद्दल सांगितलंस का रे? नाही, खर्चाचा अंदाज आला तर ते स्वतःच नाही म्हणते. जरा सगळी पैशांची तयारी झाली की सांगेन म्हणता. आणि सध्या तरी मी पैसे कसे जमवायचे याचाच विचार करतो. अरे होईल सगळं व्यवस्थित, काळजी नको करूस. माझे पण प्रयत्न चालू आहेत. बाकी आपण भेटल्यावर बोलूच. ठीक आहे, बाय. बाय. अण्णा, सामान भरून झालंय तुमचं, आणि इथे औषधं ठेवली आहेत. तिकडे गेल्यावर वेळेवर औषधं घ्या. तसं वहिनी देतीलच, पण समजा जर त्या कामाच्या व्यापात तुम्हाला औषध द्यायला विसरल्या तर प्लीज लक्षात ठेवून घ्या हा औषधं. आणि अण्णा, जर मला कळलं की तुम्ही तुमच्या तब्येतीच्या बाबतीत हयगय करताय तर मग मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. अण्णा, अजून काही राहिलं नाही ना? खूप राहून गेले, पण आता काळजी नाही. कितकं आहेत सांभाळून घ्यायला. अण्णा, खरं सांगा, इथे कंटाळलात ना तुम्ही? नाही का, वेडी आहेस का तू? मला विरारला का जायचंय याचं खरं कारण ठाऊक आहे ना तुला? मला तुमच्या सोबत, तुमच्या जवळ खूप राहायचंय. जयचं घर झालं ना की मग या मला न्यायला. हिची पण खूप इच्छा होती, आपलं स्वतःचं घर असावं, सगळ्यांनी एकत्र राहावं. आपल्या घरात वाट पाहीन मी. अण्णा, यासाठी आम्ही खरंच खूप प्रयत्न करतोय. बघतोय ना ते मी रोज. खूप धावपळ होते जयची. हे बघ, घर घेणं सोपं आहे का आता एवढं? त्याला म्हणा नको एवढी दगदग करूस, होईल सगळं ठीक. कुठे येतो? तो रूम मध्ये. आज माझ्याशी बोलला सुद्धा नाही. रागावलाय का माझ्यावर? नाही अण्णा, त्याची अशी इच्छा होती की तुम्ही अजून काही दिवस इथे राहावं आमच्या सोबत. पण तुम्ही काळजी करू नका, मी समजावेन त्याला. त्याला कितीही वाटलं ना तरी बोलून दाखवायचा नाही तो. आता त्याचे डोळे भरून आले असतील म्हणून खोलीत एकटाच बसला असेल. लहानपणी मी त्याला रागावलं ना की असाच गप्प गप्प बसायचा. मी जाऊन भेटतो त्याला.
आणि हो अदिती, माझं एक ऐक. हे बघ, तू ना आता रोज रोज विरारला याची दगदग नको करूच. त्याची काही आवश्यकता नाही. मला माझ्या अण्णांना रोज बघायचं. तुम्ही किती नाही म्हटलत ना तरी मी येणार. हट्टीयेस, तुझा हट्ट सोडायची नाहीस. आलो मी. हॅलो, अगं मी शोभा बोलते. हा वहिनी बोला. अगं नाही म्हणजे तुम्ही येताय ना हे विचारायला फोन केला. नाहीतर कसं आहे, परस्पर तुमचं काहीतरी प्लॅनिंग चेंज व्हायचं आणि आम्ही आपल्या दाराकडे डोळे लावून वाट बघत बसायचो अण्णांची. नाही नाही असं नाहीये. गंमत केली मी तुझी, माहितीये मला. नाही म्हणजे कसं आहे ना, आज रविवार आहे ना, आणि मग आज आला नाही तर मग परत पुढच्या रविवारची वाट बघत राहायला लागेल म्हणून फोन केला. नाही वहिनी, आम्ही आजच येतोय. हो ना. या या या, वाट बघतोय. ए बरं मला सांग, अण्णांची सगळी तयारी झाली आहे ना? म्हणजे सामान औषधं सगळं घेतलंय ना त्यांनी? ते तू परत बघ. हा म्हणजे तसं तिकडे काही राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. तुझं काही येणं जाणं असतंच एक दिवसाआड, तू घेऊन येशील त्यांचं सामान. नाही ए बरं, तू एक गोष्ट जरा अण्णांना सांगच. हा म्हणजे आपल्या मुलाचं स्वतःचं हक्काचं एवढं मोठं घर असताना असं दुसऱ्यांच्या घरात इतके दिवस राहणं बरं दिसत नाही. सांग जरा आठवणीने. बरं ते जाऊ दे, मला सांग जेवणाचं काय करू मी? ए मस्तपैकी खिचडी टाकू का ग सगळ्यांसाठी? म्हणजे खरं सांगू का, आज तुम्ही येणार ना म्हणून छान जेवणाचा बेत करणार होते ग. पण हा चिनू ना मोठा होत चाललाय तर इतकी मस्ती वाढली, इतका पसारा करून ठेवला ना ग घरभर त्याने. तू आता येशील ना तेव्हा बघशील, पसारा बघितलास की तो आवरल्याशिवाय काही राहणार नाहीस तू. खात्रीच आहे मला. इतका पसारा न ग, मग त्यात कुठे जेवणाचा घाट घालू परत. वहिनी मी पोळ्या घेऊन येते आणि मी आल्यावर बघू ना अजून काय करायचं ते. अय्या हो का, बरं झालं ग बाई. बरं मला जरा सांग, कसे येत आहे ग तुम्ही? नाही म्हणजे आज रविवार आहे, मेगा ब्लॉक आहे, टॅक्सीनेच या. नाहीतर अण्णांची खूप दगदग होईल ग त्या प्रवासात. आदिती येताना जरा अण्णांची महिन्याभराची औषधं घेऊन ये. म्हणजे कसं आहे ग, ती त्या तिकडच्या डॉक्टरांनी दिलेली औषधं इथे नाही मिळाली तर परत पंचायत होईल ना ग मग. हो वहिनी, मी औषधं दिली आहेत बॅगेत. हो ना, छान छान. ए तुम्ही टॅक्सीने येताय ना? म्हणजे औषधं आणणार आहेस तर मग मी जरा घरातली वाण सामानाची यादी पाठवून देऊ का तुला? टॅक्सीने येताय ना, सोपं जाईल ना आणायला तुला. बरं आता मग या लवकर. हा वाट बघतोय आम्ही अण्णांची. बरं कुठे आहेत अण्णा? जयला रूम मध्ये भेटायला गेले. अण्णा, हो अण्णा, तुम्ही कधी आलात? आणि असे उभे का आहात तुम्ही? बसा ना. आदिती ती किचन मध्ये असेल, तुम्हाला काही हवंय का? नाही, तिच्याकडे नाही, माझं तुझ्याकडेच काम आहे. काय झालंय अण्णा? माझ्याकडून काही हवंय का? नाही, आता या वयात आणखी काय हवं असणार, पण मागितलं तर देशील. काय? मला कधी कधी केतकरांचा हेवा वाटतो. माझ्यापेक्षाही जास्त तू त्यांच्याशी बोलतोस. म्हणजे इतक्या दिवसात मलाही तुझ्याशी बोलता आलं नाही. तू दोडका होतास म्हणून नव्हे, पण मी बोलणं टाळलं तरी सुद्धा तू माझ्यासाठी न बोलता सगळं करत होतास, अगदी सगळं. तसं नाही अण्णा.
तुम्ही खूप दिलत मला. कदाचित मीच हिदाणी तू खूप केलत माझ्यासाठी. ही माझी सून आधार आहे तुझा, ताकद आहे तुझी. हिला जप. चला आपल्याला निघायला हवं आता. चला. हो, टॅक्सी आली. चल. अण्णा सुखी राहा. चल. आदिती, सगळं घेतलं ना नीट? हो. काय अण्णा, गेले कित्येक दिवस तसे आम्ही दोघंच या घरात राहत होतो. ही दोघं आली आणि अनेक नाती जोडली गेली. नाही म्हणजे मला तसा कुठलाही अधिकार नसला तरी मैत्रीच्या अधिकारानं सांगतो. जय, यांची काळजी घ्यायला सांगा त्या मंथरेला. म्हणजे काय, त्यांचं पथ्य पाणी सांभाळा, नाही तर मी जाईन तिथं आणि परत आणीन अण्णांना. हो काका. नाही म्हणजे सांगतो मी तसं. अण्णा, तुम्ही काळजी करू नका काही. कधी वाटलं यावं तर बिनधास्त यायचं. तुमचंच घर आहे. एवढ्याच दिवसात एवढं केलं. खूप आपुलकीने वागलात माझ्याशी. आपली माणसं म्हणजे काय असतं जगात. आयुष्यात जवळ येणारी माणसं आपुलकीनीच येतात, पण त्यांना जोडून आपल्या आयुष्यात जागा देण्याचा मोठेपणा तुमच्यासारखी माणसं दाखवतात. आता जास्त नातेवाईक नाही राहिले. ओढ काय असते ते विसरूनच गेलो होतो. त्या दिवशी तुम्ही नव्हतात आणि रुखरुख लागून राहिली. नाही, आभार नाही मानणार, एवढंच सांगतो. खुश आहे मी. माझ्या मुलांची मला काळजी वाटायची, ती संपली. समाधानी आहे. हो, पण तुम्ही इथं कायम जर राहिलात तर आम्हाला सुद्धा समाधान मिळेल काय ग? हो, भाडं सुद्धा नाही घेणार. राहिलो असतो हो, पण परंपरा. हो. सुनेच्या माहेरी आणखी किती दिवस राहणार ना. तुम्ही हिला लेक मानलीये. कुणाची आहे पोर. हा, आणि या जावयानी काही चूक केली ना तर कान उपटायला मागे पुढे बघू नका. जय, आता अण्णांनीच परवानगी दिली म्हटल्यावर तुझ्याकडे काही चुकण्याची संधी नाही. हो, तुम्हाला तशा परवानगीची काही गरजच नाहीये मुळी. जय, अदिती, मी असलो नसलो तरी सुद्धा यांना दुखवू नका. काळजी घ्या त्यांची. माझ्यापेक्षाही जास्ती प्रेम करा.
कारण त्यांनी जे काही काही महिन्यात तुम्हाला दिलंय ना ते मी जन्मात नाही देऊ शकलो. अण्णा आता काय जाता जाता रडवणार आहेत का आम्हाला? केतकर, विरारला या एकदा, लवकर या. काय माणसाचे हातपाय हलतायत तोपर्यंत ठीक असतं हो. काळाचा काही भरवसा नाही ना. अण्णा नाही, मी तसा ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलंय ना मी अगदी ठाकठीक आहे म्हणून. आणि आता तर तब्येत चांगलीच सुधारली आहे. आता काळजी नाही, चिंता नाही. त्यांनी बोलवलं तर समाधानाने जायला तयार आहे. अण्णा असलं काही बोलायचं नाही. हा नाही तो मी बोलणार नाही, नाही तो तुमच्याशी. बघा हो, मुलाबाळांबरोबर आपण आनंदात राहायचं. आणि माझी लेक आहे ना तुमची काळजी घ्यायला. काय ग अदिती? म्हणजे हो पुन्हा सांगतो, तुम्हाला कधीही वाटलं तर इथं पुन्हा हक्क नाही यायचं हो. आता कोणी असे चेहरे करायचे नाही ना. हा रडलात तर अण्णा पुन्हा यायचं नाही. काय हसत हसत त्यांना निरोप देऊया, म्हणजे कसं हसत हसत पुन्हा येतील ते.